मी काही दिवसानंतर जसं मी आत्ताच्या आधीच्या एका भागामध्ये तुम्हाला सांगितलं की मी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. नंतर काम करत असताना मला वाटलं की आता आपण व्यवसाय करायला पाहिजे. SMS Productions निर्मित जर्नी. मी शेवटचं काम केलं ते इस्पात प्रोफाईल म्हणून कंपनी होती, तिथे काम केलं. तिथे मला LLBच्या परीक्षेला रजा दिली नाही, त्यामुळे मग मी ते काम सोडून दिलं. परीक्षा दिली आणि परीक्षा आल्यानंतर म्हटलं आता कुठे काम करायचं नाही, कारण आपल्याला गरज असेल तेव्हा हे लोक वेळ देतील याची खात्री नाही, त्यापेक्षा स्वतः व्यवसाय करायचा. म्हणून मग मी अकाउंट्स रायटिंग, त्यानंतर फायनान्शियल कन्सल्टन्सी किंवा बँकांची प्रपोजल करणं वगैरे अशी कामं सुरू केली. ते काम करत असताना मला एक हॉबी म्हणून मी इकॉनॉमिक टाइम्स वाचायला सुरुवात केला. किंवा काय असतं इकॉनॉमिक टाइम्समध्ये, म्हणून क्युरिओसिटी म्हणून इकॉनॉमिक टाइम्स वाचायला सुरुवात केली. इकॉनॉमिक टाइम्स वाचताना मला ते शेअर बाजाराचे भाव वगैरे दिसायचे. मग मला वाटायला लागलं की आपण शेअर बाजारामध्ये काहीतरी करायला पाहिजे, कारण शेअर बाजारामध्ये थोडंसं काहीतरी आपण बुद्धी वापरू शकतो. आपल्याकडे असलेले 4 पैसे जर साठलेले असतील तर ते साठवू शकतो. परत वडिलांशी रिलेट करायचं तर वडिलांना बँकांवरही विश्वास नव्हता, ते फक्त पोस्टात सेव्हिंग करायचे आणि त्यांचा मुलगा डायरेक्ट शेअर बाजारात पैसे गुंतवणार म्हणजे ते तेव्हा हयात नव्हते. ते हयात असते तर त्यांना फार वाईट वाटलं असतं, पण त्यांना एखाद्या वरती राहूनही आज दुःखच होत असेल, पण आता सुख वाटत असेल की नाही त्यांनी केलं ते काळानुरूप बरोबर केलं, ते मी जे करत होतं ते काळानुरूप योग्य होतं. नंतर शेअर बाजारामध्ये इंटरेस्ट आला. शेअर बाजाराचा इंटरेस्ट वाढत गेला. 89 ते 2000 सालपर्यंत शेअर बाजारातले सगळे धक्के मी बघितले. म्हणजे सद्दामचं पहिलं युद्ध बघितलं, इराण-इराकचं दुसरं युद्ध बघितलं, त्यानंतर हर्षद मेहता बघितला, त्यानंतर केतन पारेख बघितला. पण या सगळ्यामध्ये हर्षद मेहताच्या काळामध्ये माझा मुंबईचा शेअर दलाल जो होता तो बँकरप्ट झाला आणि तो बँकरप्ट झाल्यानंतर माझे पैसे आणि मी विकलेले शेअरची डिलिव्हरी त्याच्याकडे गेलेली होती. पुण्यातले माझे क्लायंट, त्यांना त्यांचे पैसे हवे होते आणि ज्यांनी पैसे भरले होते त्यांना डिलिव्हरी हवी होती. हे दोन्ही देण्याकरता मी माझ्याकडे जे काय होतं नव्हतं ते सगळं पणाला लावलं. लोकांकडून पैसे कर्ज उचलले आणि ते पैसे देऊन लोकांचे पैसे दिले आणि लोकांच्या ज्या डिलिव्हरीज अडकलेल्या होत्या त्या आणून दिल्या. बरं, त्याच्या वेळेला फक्त एकच इच्छा होती की आपण डिफॉल्टर ठरू नये आणि त्याच्याकरता हे सगळं करायचं. म्हणजे अगदी जर खरं सांगायचं तर मी पूर्ण व्यापारी प्रवृत्तीचा असतो तर मी सांगून मोकळा आलो असतो की माझा मुंबईचा दलाल बुडाला आहे त्यामुळे मी देऊ शकत नाही. पण ते मला कमीपणाचं वाटत होतं, कारण मला वाटत होतं की क्लायंट जे आपल्यावरती विश्वास ठेवून ज्यांनी काम केलं आहे त्यांना मुंबईच्या दलालाशी काय कर्तव्य आहे ते आपल्याकडे बघत आहेत. आणि म्हणून मी ते सगळं केलं. त्या ह्याच्यात इतका कर्जबाजारी झालो की 1998 साली मी घरच्यांना एक पत्र लिहिलं, सगळ्या नातेवाईकांना, बहिणींना, त्यांच्या मिस्टरांना, माझ्या बायकोला, त्यानंतर आईला, की आत्ताकडे आपल्याकडे जे काय आहे ते सगळं विकलं तरी आपली कर्ज फेडू शकणार नाहीत, एवढे पैसे आपण लोकांना देणं लागतो. आत्ता जे काय व्याज भरतो आहे तर आपण दर महिन्याला जे काय पैसे कमवतो आहे त्याच्या तिप्पट व्याज आपण भरतो आहे, त्यामुळे आलेली कमाईही त्याला पुरेशी नाही आहे. आणि त्यावेळेला घरच्यांच्या संमतीने मी माझे राहतं घर विकलं, सगळे काय जे होतं नव्हतं ते विकलं आणि सगळ्यांचे पैसे दिले आणि त्याच्यातून मग नंतर परत उभा राहिलो. कारण की मला लोकांनी जी काही मदत केली होती त्यांना मी जे परत द्यायला गेलो पैसे, त्यातले काही जणांनी नाकारले. ते म्हणले की ह्याच्यातूनच तू व्यवसाय तुझा चालू ठेव. एक डॉक्टर पंडित म्हणून सगळ्यांना माहिती असतील, आनंद पंडित म्हणून, त्या पैशातून मी परत व्यवसाय करायला लागलो. आनंद पंडितांनी सांगितलं माझं कोरं चेकबुक तुझ्याकडे इथून पुढे असेल, सही केलेलं, आणि तू व्यवसाय करायचा आहेस. आणि त्याच्यातून मी व्यवसाय करत राहिलो. पुढे मी स्वतःची शेअर कंपनी स्थापन केली, शेअर बाजारची सदस्यत्व घेतलं आणि एक फुल फ्लेज ब्रोकर झालो. आणि नंतर 2015पर्यंत तो व्यवसाय करत होतो. आणि त्याचबरोबर गाडगिळांकडे 1998 ते आजपर्यंत त्यांच्याकडेही एक सेवक म्हणून काम करतो. व्यवसाय करताना रिस्क घेऊ नका असं मी सांगेन. मी रिस्क घेतल्यामुळे काही अडचणीत आलो होतो असं नाही, मी दुसऱ्याच्यामुळे अडचणीत आलो होतो, माझ्या स्वतःमुळे नाही. परंतु व्यवसाय करताना एका सर्टन प्रोव्हिजनिंग करून, फायनान्शियल प्रोव्हिजनिंग करून नंतर व्यवसाय करा. आज स्टार्टअप आपण म्हणतो की एका स्टार्टअपनी बुवा स्क्रॅचमधूनही चालू केलं, ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण ते प्रत्येकाला सस्टेन होईल असं नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये तशीच सक्सेस स्टोरी येईल असं नाही. आणि जगामध्ये जे आपल्याला बघायला किंवा वाचायला मिळतं
त्यात एक सक्सेस स्टोरी वाचायला मिळते, पण 99 फेल्युअर स्टोरीज आपण कधीच वाचायला मिळत नाहीत आणि वाचतही नाही. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की जगामध्ये जे काय आहे ते फक्त यशच आहे आणि कष्ट केलं तर यश मिळेल. येस, कष्ट केलं तर यश मिळेल, फक्त ते कष्ट तुम्ही कशा करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही कष्ट करून मिळालेलं जे काय संपत्ती आहे किंवा तुमच्याकडे धन आहे त्याचा उपयोग कसा करताय, त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करताय, गुंतवताय कसं, हे फार महत्त्वाचं आहे. व्यवसाय करताना मी तर म्हणजे प्रत्येकाला ते शक्य नाही किंवा जगात तसंच होत राहिलं तर बाकी काही शक्य नाही, पण मी जनरली यंगस्टर लोकांना म्हणतो की तुम्ही डोकं विका. कारण डोकं विकल्यानंतर तुमचं जास्तीत जास्त काय होईल तर वेळ वाया जाईल, पण तुम्हाला कुठलं त्याच्यामध्ये ॲडिशनल कॅपिटल लावावं लागणार नाही. आणि मिळालं तर काय मिळेल तर या भारतासारख्या देशामध्ये ज्या गोष्टीची अजिबात किंमत नाही त्याची किंमत मिळेल तुम्हाला, आणि ती म्हणजे वेळेची किंमत. कारण भारतामध्ये वेळेची किंमत फार थोड्या लोकांना आहे. फॉरेनमध्ये गेलात तुम्ही, एका कन्सल्टंटसमोर बसलात तर तो स्टॉपवॉच लावून बसतो, प्रीपेड कार्डसारखं असतं. तुम्ही पैसे द्या, स्टॉपवॉच लावता, अर्धा तास झाला की तो सांगतो तुमची फी संपली, पुढले पैसे द्या. भारतात काही ती परिस्थिती नाही. त्यामुळे भारतामध्ये वेळेला किंमत नाही, वेळ विकली जात नाही. पण तुम्ही जर वेळ आणि तुमचं डोकं विकू शकत असाल तर त्याच्या इतका चांगला दुसरा व्यापार नाही. तुम्ही ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचे सल्लागार बना, त्यांना नवीन कन्सेप्ट निर्माण करून द्या, त्या कन्सेप्ट राबवण्याकरता त्यांना विश्वास द्या की मी ही कन्सेप्ट राबवतो, त्याच्याकरता मी सगळे कष्ट घ्यायला तयार आहे. तुम्ही भांडवल लावा आणि तुमचं भांडवल म्हणून वाढेल. माझं जे केलेले कष्ट आहेत त्याचं मला जे काय तुम्ही रिटर्न्स द्याल त्याच्यातून माझं उत्पन्नाचं साधन तयार होईल. एकंदरीत काय, दोघंही रिस्क फ्री राहतील. ज्याला पैसा आहे त्याला जास्त काही बुद्धी लावावी लागणार नाही आणि यशस्वी असा कुठला व्यवसाय आहे याचा विचार करावा लागणार नाही, कारण तो तुम्ही केलेला असेल. आणि तुम्ही यशस्वी म्हणजे व्यवसायाचा विचार कराल पण तुम्हाला भांडवल लावावं लागणार नाही आणि तरी त्याच्यावर रिटर्न्स मिळतील. हे असं काहीतरी कॉम्बिनेशन करावं अशा मताचा मी आहे आणि ते माझ्या परिस्थितीतून निर्माण झालेला हा माझा थॉट प्रोसेस असू शकतो. मी असं म्हणत नाही हाच थॉट प्रोसेस हा फायनल आहे किंवा जगामध्ये हाच विचार घेऊन चालायला पाहिजे, तोच विचार सक्सेसफुल होऊ शकतो. जरूर आहे. म्हणजे आज आपण भारतातलं एक मोठं नाव आहे, खाण क्षेत्रामध्ये नाव आहे, त्यांचं जुन्या वस्तू विकत घेऊन, भंगार विकत घेऊन व्यवसाय करण्याचा व्यवसाय होता मुंबईत. आज ते जगभरातले मोठे इंडस्ट्रियलिस्ट झालेत, माइन ओनर्स झालेत किंवा मेटल इंडस्ट्रीमध्ये आज त्यांचा दबदबा आहे. तर अशा प्रकारे क्रिएट होऊ शकतं. म्हणजे कचऱ्यातून सोनं निर्माण होऊ शकतं, कचऱ्यातून एखादी उद्योग निर्माण होऊ शकतो, त्यातून एखादी उद्योग प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. मी जसं सांगितलं, मी स्वतः पिऊन म्हणून काम करायला लाजलो नाही, तिथून आज इथे पोचलो. तसंच त्याही माणसाला आजही सांगायला काही असं वाटत नाही की माझं स्क्रॅपचं दुकान होतं आणि स्क्रॅपच्या दुकानातून आज मी जगातल्या धनाढ्य व्यक्तींपैकी एक आहे किंवा जगातल्या नॅचरल रिसोर्सेसपैकी हायेस्ट रिसोर्सेस ओन करणारा किंवा होल्ड करणाऱ्यापैकी मी एक आहे, हे त्याला सांगायला काही वाटत नाही. पण त्याच्यावर हेही सांगतो की मी वायरचे तुकडे आणि स्क्रॅप गोळा करायचो, विकत घ्यायचो आणि मग त्याच्यातलं कॉपर वेगळं करायचो, प्लास्टिक वेगळं करायचो, रबर वेगळं करायचो आणि ते मेल्ट करून विकायचो. नंतर मला कळलं की ते मेल्टिंगमध्ये पैसे आहेत, मग मी कॉपर स्मेल्टर बनलो. त्यानंतर मग वायर यायच्या, त्याच्यावरून मला कळलं की वायरला खूप मोठं मार्केट आहे, म्हणून त्यांनी जेलीफील्ड केबलचे कारखाने काढले आणि असे टप्प्याटप्प्याने त्यांनी त्यांची प्रगती त्यांच्या मूळ व्यवसायातून केली. मलाही तसं झालं, टप्प्याटप्प्याने सगळं शिकता आलं. त्यामुळे मला कळत गेलं कुठे खाच खळगेत, काय दुःख आहेत काय नाही आहेत, कुणाला काय सुख आहे, कुणाला काय दुःख आहे. आणि त्याच्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये त्या प्रकारे माझं थॉट प्रोसेस सेटल करत गेलो. फार थोडी लोकं सांगतील की नाही आता मला काही करायसारखं उरलं नाही. मी त्यातला एक आहे की मला आत्ता वाटतं की आता मी याच्यातून अजून नवीन काही करत नाही, मी खूपशा गोष्टी रिपीट करतो आहे. माझ्या लाईफमधलं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे मी स्कूटर घेतली तेव्हा मला स्कूटर चालवता यायची नाही. मी कॉम्प्युटर विकत घेतला तेव्हा तो कॉम्प्युटर ऑन कसा करायचा मला माहिती नव्हतं. कार घेतली तर मी एका मित्राला घेऊन गेलो बरोबर. तो म्हटला काय कार घेतलीस का बाबा, चल मग घेऊन जाऊ घरी. मी म्हटलं तुला त्याच्याच करता तर आणलं, ही चावी घे तू चालव, मी तुझ्या बाजूला बसतो, आपण घरी घेऊन जाऊ कार. तो म्हटला अरे तुला चालवता येत नाही कशाला घेतली. म्हटलं माझ्या लाईफमध्ये मी सगळंच असं केलं आहे. आज जे गाडगियांकडे आहे ना त्यातलं सुद्धा फार गमक तेच आहे. गाडगियांकडे मी आज ऑथेंटिकली सांगतो सोन्याचे भाव काय असतील काय नसतील किंवा सोन्यावरती एवढा अभ्यास केला, पण 2004 सालपर्यंत मला सोन्यातलं ABCD कळत नव्हतं. 99 साली जेव्हा मी गाडगियांच्या दुकानात आलो तेव्हा मी विनोदाने सांगतो की सोनं काळं का पिवळं हे मला कळत नव्हतं. आणि नंतर मी विनोदाने लोकांना हेही सांगायला लागलो की सोनं काळं असतं, तापल्यानंतर गार झाल्यावर पिवळं होतं, आणि लोखंड तापल्यावर पिवळं असतं आणि गार झाल्यावर काळं असतं.
म्हणजे सोनं आणि लोखंडात फरक काही नाही आहे. एक तापल्यावरती एक रंग दाखवतो, थंड आल्यावर दुसरा रंग दाखवतो, दुसरा एक्झॅक्ट अपोजिट आहे. पण जेव्हा त्यांच्याकडे आलो तेव्हा सोन्याबद्दल काही माहिती नव्हतं, सोन्याच्या अकाउंटिंगबद्दल काही माहिती नव्हतं, घटतूट काय असते माहिती नव्हतं, कारागिरांचे हिशोब कसे करतात माहिती नव्हतं, 995 प्युरिटी म्हणजे काय, 22 कॅरेट म्हणजे काय, 18 कॅरेट म्हणजे काय, 999 म्हणजे काय, काही माहिती नव्हतं. चोख सोनं असा एक सिंगल शब्द माहिती होता, त्याचा अर्थ माहिती नव्हता. पण जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्याच्यातलं शिकत गेलो, सेल्फ स्टडी करत गेलो. आणि सेल्फ स्टडी करणं हे सर्वात चांगलं माझ्या दृष्टीने, कारण सेल्फ स्टडी केलात ना तो तुमच्या पक्का लक्षात राहतो. त्यामुळे मला इथे पण कोणी शिकवलं नाही काय असतं काय नसतं. मीच विचार करत गेलो, मीच त्यांचे अकाउंट्स वाचत गेलो, त्याच्यातून माहिती घेत गेलो. सोन्याबद्दलचं अनेक गोष्टींचं वाचन केलं, त्यातून माहिती घेत गेलो. त्याच्यावरून सोनं काय असतं, तिचे रेट कसे ठरतात, कुठल्या देशातून येतं, कुठल्या देशात जातं, भारतात कसं येतं, भारतातला सोन्याचा व्यापार म्हटला जातो 10,000 म्हणजे जवळपास 1,000 ते 1,500 टनाचा आहे आणि आयात मात्र केला तर 400-500 टन. म्हणजे इथे रिसायकलचं प्रमाण मोठं आहे. याच्या संदर्भातला विचार सुरू केला की इथलं मार्केट आहे ते इम्पोर्टेड सोन्यावरती अवलंबून नाही, इथल्या रिसायकल सोन्यावरही खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. हे सगळं करत करत ते सोन्याचा अभ्यास केला आणि तो सोन्याचा अभ्यास एवढा केला की कोणाला जे जमलं नाही ते मी एक गोष्ट केली की 2005 ते 2007 त्या 2 वर्षाच्या कालावधीत 500 दिवस सलग मी आकाशवाणीवरून कमॉडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करावं ह्याच्यावरती लेक्चर देत राहिलो लोकांना. आणि ती लेक्चर ऐकून लोक मला येऊन विचारायला लागली, कमॉडिटी मार्केटचं तुम्ही एक्सपर्ट आहात का? मी म्हटलं नाही, मी तुम्हाला ज्या दिवशी लेक्चर द्यायचं त्याच्या आदल्या दिवशी माझं त्या विषयाचा अभ्यास झालेला असायचा आणि म्हणून तुम्हाला सांगायचो. ओव्हर अ पिरियड MCX कमॉडिटी मार्केटची मेंबरशिप झाली. मग MCX वाल्यांनाही वाटलं की ह्याला काहीतरी या विषयातलं कळतं आहे, त्यामुळे त्यांनी कमॉडिटीचे जे काय प्रॉडक्ट कमिटी म्हणून असते त्यातली बुलियन प्रॉडक्ट कमिटीवरती मला ॲडवायझरी बोर्डावरती घेतलं. मी माझा बसल्यावर विचार केला, 4 वर्षापूर्वी झाला आपल्याला सोन्यातलं म्हणतात कळत नव्हतं. आज आपण प्रॉडक्ट ॲडवायझरी कमिटीवरती बसून थाटात लोकांना सांगतो की मी प्रॉडक्ट ॲडवायझरी कमिटीवरती आहे, जागोजागी जाऊन लेक्चर देतो आहे. म्हणजे माझं स्वतःचं आळशी लाईफ मी पहिलं सांगितलं की मी हातात पुस्तकं घेऊन जायचो, तेच लाईफ आजही आहे. त्यामुळे हजारापेक्षा जास्त मी लेख लिहिले असतील, पण आज म्हणाल तर माझ्याकडे एकही लेखाचा कागद नाही, तुकडा नाही, काही नाही. मला ते साठवून ठेवणं आवडत नाही. मी काल काय बोललो ते आज बोललो का परत ते वाचून दाखवायचं हे करायचं नाही मला आवडत. म्हणजे मला लोक मी एकदा त्यांना पाठवतो मेसेज की पुढल्या आठवड्यात अमुक एक सोन्याचा भाव येईल, इतके तारखेला इतका भाव येईल, आणि तेव्हा झालं की तेच मला त्यांचा तो मेसेज स्क्रीनशॉट करून पाठवतात, तुम्ही पाठवल्याप्रमाणे घडलं. मला लक्षातही नसतं मी कधी त्यांना ते कळलं ते. त्यामुळे असं लाईफमध्ये जे काय प्रोफेशनल स्किल्स डेव्हलप करत गेलो, ती स्किल ही आपण करायचं आहे म्हटल्यानंतर त्यात शिकायचं आणि त्याच्यातून ते करत जायचं, या प्रकारे करत गेलो. आज CEO म्हणून काम करतो आहे, आज सगळं ऑर्गनायझेशन सांभाळतो आहे. मला HR मधलं मार्केटिंगमधलं काही कळत नव्हतं. आज मी मार्केटिंग 3 वर्ष करून PN गाडगे संस्थेचं मार्केटिंग एका विशिष्ट उंचीवरती आणून ठेवलं. त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्हनेस आणला की जो इनोव्हेटिव्हनेस आजपर्यंत कोणाला सुचला नव्हता. म्हणजे मी BComचा विद्यार्थी, जेमतेम मार्क मिळवलेला, कधी मार्केटिंग विषय घेतलेला नव्हता. मी मर्कंटाईलला हा विषय घेतला होता किंवा त्यात एक 4 ओळी बरोबर लिहिल्या की मार्क पडतात आणि पास होता येतं म्हणून. त्यामुळे ज्याचं ज्ञान नाही त्यात काम करणं हे तर माझं पहिलं म्हणजे एक्सपर्टीज आहे असं म्हणू आपण. की इंजिनियर नसताना हाय टेन्शन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण व्यवसाय सांभाळला. कधी सरळ रेख कागदावर मारता येणार नाही त्या माणसाने कार्पेंट्री वर्क केलं आणि लोकांची सिव्हिल वर्क करून दिली आणि त्या प्रकारे आयुष्य पुढे पुढे नेत आलो. सगळ्यांनी तेच करावं माझं म्हणणं आहे की पुस्तकी शिकावं, कारण की लेबल असल्याशिवाय माल विकला जात नाही, तसं लेबल असल्याशिवाय तुम्हाला जगात कोणी ॲक्सेप्ट करत नाही. पण ते विशिष्ट काळानंतर लेबल बाजूला काढून ठेवावं आणि मग जसं आपण प्रॉडक्ट खरंच त्या लेबलप्रमाणे का बघतो तसं लेबल बाजूला काढून ठेवून आपल्यात स्किल डेव्हलप करावीत, आपलं वाचन करावं, आपलं शिक्षण करावं, प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं आणि तळागाळातल्या माणसापासून ते सर्वात उच्च माणसापर्यंत प्रत्येकाबरोबर हिंडावं फिरावं, त्याच्या सवयी जाणून घ्याव्यात आणि त्याच्यातून लाईफ घडवावं, कारण त्यात शिकण्यासारखं भरपूर असतं.